अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मटण, चिकन आणि मासे हे सुद्धा रडारवर अशी काही काल परवा बातमी आलेली आहे. त्या संदर्भात आपण आता आलेलो आहे कोल्हापूर खाटीक समाजाचे अध्यक्ष सोनल घोटणे यांच्याकडे. तर त्यांच्या संदर्भात जे मुंडेंनी जी वक्तव्य केलेली आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. चिकन, मटन, मासे रडारवर असे एक दोन दिवस झाले तुकाराम मुंढे जे अन्न व प्रशासनाचे आयुक्त त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे सुद्धा रडारवर आहेत. कसं बघता ह्या सगळ्या त्यांच्या वक्तव्याकडे आणि एकंदरीत तुमचं काय मत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर? नमस्कार. कोल्हापूर खाटीक समाज अध्यक्ष सोनल घोटणे. साहेबांनी जे बातमी आता आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे की मटण दुकानदार यांची रडारवर आहेत दुकानं वगैरे ते, त्या संदर्भात त्यांनी म्हणजे ह्या गोष्टी ज्या बोलल्यात त्या खरोखर चांगल्याच आहेत, असं काय नाही आहे. पण आता कोल्हापूर खाटीक समाज यांची दुकानं बरेचशी आहेत. खाटीक दुकान म्हणजे आमच्या इथं मला वाटते कोल्हापूरमध्ये 4 मार्केट आहेत. त्यामध्ये बरेच मार्केटमध्ये आम्ही स्वतःच दुकानदार ही जी स्वच्छता पहिल्यापासून ही ठेवतोच आम्ही. आणि महत्त्वाचं म्हणजे आमची दुकानं सुद्धा बरेच हायजेनिक पण आहेत. त्यामध्ये सत्तूर असतील, कुंदा असेल किंवा आमचे खारू वगैरे असतील, ते खांब असतील, त्या चांगल्या पद्धतीने आम्ही स्वच्छता वगैरे आम्ही कायम ठेवतो. आमच्या इथल्या आतली पण स्वच्छता मार्केटमधली बऱ्यापैकी सगळी चांगली असते. राहिला विषय काय, ज्या वेळेला सांडपाणी वगैरे जातं ते बाहेरच्या आउटलेटला जातं किंवा बाहेर रोडला जातं, ते गटरमध्ये जी वाहतं ती 1 दिवसातून आड ही स्वच्छता होती. पण कसं होतं एक एकदा जर समजा काहीतरी पडलं तर तुंबलं तर ती घाण तिथं राहते. पण दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेचे अधिकारी वगैरे येऊन लक्ष देऊन मुकादम वगैरे ती प्रॉपर क्लीन वगैरे केली जाते. त्याच्यामुळं काही अडचण नाही आहे. आमची लोकं ही जी दक्षता कायम घेतात ती स्वच्छता ठेवण्याबाबत. एकंदरीत आता त्यांनी प्रत्येक औषध प्रशासनावर म्हणा किंवा पनीर असेल वेगवेगळ्या फूडवर त्यांनी चांगल्या प्रकारे आपला निर्बंध किंवा त्याच्यावर ऍक्शन घेतलेली आहे आणि लोक सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद देतात. या संदर्भात भेसळ संदर्भात आणि मटण ह्याच्या संदर्भात काय सांगा? मुळात मटण हे ज्या गोष्टी आहेत की बकरं मुळात हे गवत खातं आणि मुळात ते पाणी स्वच्छ पाणी पितं. त्याच्यामुळं बकरं जे आम्ही कापतोय ते प्रॉपर हे हायजेनिकच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये काही भेसळ वगैरे करता येत नाही मटणमध्ये. आणि चिकन त्यामध्ये पण काय भेसळ करता येत नाही आणि माशामध्ये पण काय भेसळ करता येत. त्याच्यामुळं आमच्या इथं हे मटण दुकानदारांच्या ह्याच्यात काय 2 नंबर वगैरे म्हणजे भेसळयुक्त काय होत नाही यामध्ये. आता तुम्ही म्हणला की कुंदा आणि सत्तूरचा वापर योग्य केला जातो. थोड्या दिवसांनी आपण बघितलं किंवा 1-2 आठवड्यानं बघितलं तर कुंदा हा खराब होत चाललेला असतो किंवा त्याच्यावर मारलं तर अशी खाच पडत्या आणि त्याचे तुकडे बारीक बारीक येतात. तर त्या संदर्भात तुम्ही तुमच्या लोकांना काय सांगाल? नाही, ते कुंदा जो आहे तो रोजच्या रोज जर मटण कटिंग वगैरे त्याच्यावर होतं, त्याच्यावर ते जे कुंद्याचा जो खीस असतो ना तो रोजच्या रोज साफसफाई करूनच काढलेला असते ते. आठवडाभर हा विषय राहत नाही त्याच्यामध्ये. ती खीस वगैरे ती रोजच्या रोज क्लीन वगैरे केलं जातं, स्वच्छता वगैरे केली जाते कुंद्यांची. त्याच्यावर एवढा आठवडाभर तर कधीच त्याच्यावर राहत नाही हा विषय. नेमकं आता तुमचा काय मत आहे? नेमकं सकारात्मक बाजू तुम्ही आणखीन कशी मांडाल तुकाराम मुंढे यांच्या आदेशावर? सगळ्यात पहिला म्हणजे आम्ही मटण दुकानाला जाऊन आज भेटलो आहे, वार शनिवार. आणि सगळ्यांना आम्ही भेटून मेसेज दिलाय की बाबा आपण आपली दुकानं सगळी हायजेनिक ठेवायची आहेत, स्वच्छता ठेवायची आहेत आणि चांगल्या पद्धतीनं मटण वगैरे लोकांना द्यायचं आहे, विक्री करायचा आहे. आणि लोकांकडनं पण आपण अपडेट घेतलं पाहिजे ग्राहकांकडून की बाबा दुकानात काय अडचण वगैरे आहेत का? दुकानाला मटणचा प्रॉब्लेम काय आहे का? स्वच्छता आहे का? लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही घेतलेल्या आहेत सकाळी की बाबा मटण तुमच्या दुकानात स्वच्छ व चांगलं आणि हायजेनिक मिळतं आणि तुमच्या मार्केटमध्ये पण स्वच्छता आहे आणि इथून पुढं पण मटण दुकानदारांनी स्वच्छता ठेवावी दुकानची आणि प्रॉपर सगळं व्यवस्थित सांगून लोकांना मेसेज वगैरे द्यावं हे आम्ही सांगून आलो. तर नक्कीच आता आपण बघितले की कोल्हापूरमध्ये मटण, चिकन आणि मासे जास्त करून मटण तांबडा पांढरा रस्सा हा खाल्ला जातो आणि आवडीने खाल्ला जातो. कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा पूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये प्रसिद्ध आहे. तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर सर्वच वेगवेगळ्या महाराष्ट्रातील खाटीक समाज यांनी यांना चांगलं धारेवर धरले आहे. त्याचबरोबर त्यांना सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत. या सर्व प्रकरणानंतर आता पुढची अंमलबजावणी काय होणार हे पाहणे गरजेचं आहे. कॅमेरामन सूरज पाटील सोबत मी साजिद पिरजादे, तरुण भारत, कोल्हापूर.